नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. लोहगडावरती जी काही घटना घडली ती घटना आपल्याला दुसऱ्या दिवशी समजली नसती जर पोलिसांनी किंवा तिथं त्या जर सगळ्या घटना किंवा ती सगळी गोष्ट समजली नसती किंवा कळली नसती पोलिसांना, तर आपल्यापर्यंत ते पोहोचलं नसतं. पण ती जी काही घटना घडली त्याच्या मागचं खरं सत्य जे आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल आणि कोणी बोलणार देखील नाही. कारण ते सत्य असं आहे ना, जे तुमच्या आमच्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये सतत डोकावत असतं, पण ते आपण कधी बोलत नाही, आपल्याला कोणी सांगत नाही. आणि ती जी काल घटना घडली तिचंही आपल्याला सत्य कोणी सांगणार नाही. त्या मुलीने त्या केतनला त्या दरीमध्ये लोहगडावरून खाली फेकून दिला, ढकलून दिला. तिचा जो कोणी दुसरा कोणी बॉयफ्रेंड होता तिचा, त्याने दोघांनी मिळून त्या सगळ्या गोष्टी केल्या. पण या सगळ्या गोष्टींच्या मागं काय तीच आहे का फक्त? तर नाही. त्याच्या मागे फार मोठी एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब. आता तुम्ही सांगाल काय वेड्यासारखा बरळतोय हा सगळा, की कुटुंबाचा मधूनच कुठून काय ना काय काढला. कुटुंबाने थोडी सांगितलंय तिला की जाऊन याच्यामध्ये ढकल म्हणून. अनेक जण म्हणतात की तिला सरळ नाही म्हणता आलं असतं की मला नाही तुझ्याशी लग्न करायचं. ठीक आहे, अगदी अत्यंत योग्य आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. तिला त्याचा जीव घेणं म्हणजे त्याच्यावरचं सोल्युशन नव्हतं. तुला नाही करायचं मला. तुला बाकी कायदे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पोलीस आहेत, किंवा माझ्यावरती प्रेशर केला जातोय मला हे लग्न करण्यासाठी, मला ते करायचं नाहीये. पण कुठेतरी त्याला पूर्णपणे संपून टाकायचा. या सगळ्या गोष्टी, ही मानसिकता जी काही तयार झाल्या आजकालच्या मुलींच्या मध्ये, फार विचित्र आहे. आजकालच्या काय झाले माहितीये का, आपण मुलींवरती बोलायला गेलो ना, किंवा आम्ही जरी बोललो ना, तरी अनेक जणी खाली येतील मुली आणि म्हणतील की त्या एकीमुळे तुम्ही सगळ्यांना दोष देऊ नका. नाही, सगळ्यांना दोष देतच नाहीये. प्रत्येक मुलं असो किंवा मुली असो, चांगल्या वाईट बाजू दोघांच्याही आहेत. चांगली मुलंही आहेत, वाईट मुलंही आहेत, चांगल्या मुलीही आहेत, वाईट मुली आहेत. पण आपण वाईट लोकांविषयी बोलतोय. पण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा फार फार वेगानं वाढत चाललंय. जे काही एक्सटर्नल अफेअर्स, नको तेवढ्या मुलांसोबत बोलणं, नको तेवढ्या मुलांसोबत आपले संबंध ठेवणं, सगळ्या गोष्टी मुलींमध्ये हळूहळू वाढायला लागलेत. म्हणजे आजकालच्या पिढ्यांमध्ये वाढायला लागलेत. पूर्वी म्हणायचे की लग्नाच्या आधी शरीराला कोणाला हात लावू द्यायचं नाही स्त्रीच्या, पण आजकाल तसं पाहायला मिळत नाही. आजकाल 10वी मध्ये मुलगी गेल्यानंतर मग पुढचं काय होतं आणि काय नाही ते तुम्हाला सर्वांनाच माहिती. कारण आजकाल काय चालतं शाळा कॉलेजांमध्ये आणि बाकी बाहेरच्या समाजामध्ये हे आपल्या सर्वांना माहितीये. आपण ते पाहत असतो, आपल्याला ते दिसत असतं. त्याच्यामुळे इथं कोणालाच आपण ब्लेम किंवा हा मुलंच चांगली आहेत, मुली वाईटच आहेत अशा पद्धतीनं बोलून चालणारच नाही. कारण आपण दोन्हीही आपल्या मुलं आणि मुली या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत. या केसमध्ये झालं असं की तो केतनचा जो कोणी बाप आहे, अग्रवाल वगैरे, आणि त्या मुलीचा बाप, या दोघांनी मिळून तिचं लग्न ठरवलं. त्याचं लग्न ठरवलं. त्याला सांगितलं की ही मुलगी तुला करायची आहे. मग या मोठ्या लोकांमध्ये असतो किंवा आपल्या सामान्य लोकांमध्ये असतो. आपले आईबाप आपल्याला कधी विचारतच नाहीत, नाही मी तुला हा मुलगा बघतोय, नाही मी तुला ही मुलगी बघतोय, बघ तुला काय वाटतं, तुला पटतंय का, तुला चांगलं वाटतंय का, थोडंसं एकमेकांना ओळखून घ्या. हे फार क्वचित होतं, क्वचित. आईबाप स्वतःच ठरवून टाकतात आणि त्याचे परिणाम हे असे होतात. त्याची दुसरी बाजू ही आहे की अनेक जण म्हणतात की मुलं स्वतःच्याच मर्जीने काही करतात, त्यांना आजकालची माणसं ओळखता येत नाहीत आणि त्याच्यामुळे मुलं फसतात, आईबापांचं ऐकत नाही. त्याची दुसरी बाजू ही पण आहे. म्हणून म्हटलं ना, दोन्ही एका नाण्याला दोन बाजू आहेत, तशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. पण या केसमधली जी पहिली बाजू आहे आणि अनेक लोकांच्या मधली ही जी दुसरी बाजू आहे, ती जी मी तुम्हाला सांगतोय की आई वडिलांनी मुलांवरती हुकुमशाही करणं, ही एक दुसरी बाजू आहे. मुलीला विचारायचं नाही, तुला दे ना, मी त्या घरात राहायचं, तुला राहायचं तर राहा, नाही तर झक मार तिकडं. मुलाला सांगायचं तुला मुलगी करून देतो ना, करायची तर कर. या अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आम्ही विचारलंय. आमच्या नात्यातला एक जण आहे, आमच्या ओळखीतला एक जण आहे, मग आम्ही त्याला शब्द देऊन ठेवलाय. या असल्या गोष्टी. आणि मग ते मुलं नको असतं, मुलांचं दुसरीकडे कुठे काहीतरी असतं. आजच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी हँडल करणं फार फार अवघड होऊन बसले, फार अवघड होऊन बसले. आणि या केतनच्या या स्टोरीमध्ये देखील अशाच पद्धतीचं सगळं झालं. बरं, तो जो कोणी केतन आहे, तो त्या मुलीला काही सोडायला मागे ना, की आता मला तुझ्याशी लग्नच करायचं, कारण आता ती भेटली, तिचा सहवास लाभला, आता त्याचं प्रेम तिच्यावरती जडलं. आणि या सगळ्या गोष्टीतून तिलाही समजायला लागलं की आता आपण जास्त त्या नात्यात गुंतत चाललो, आता काय करायचं काय. मग त्याने त्या चेतनला, कोण तिचा बॉयफ्रेंड होता, त्याला सांगितलं असं होतंय, आता काय अवघड आहे, आता लग्न कसं तोडणार, कसं आता नाही म्हणायचं कसं, माझ्या घरचे काय म्हणतील, त्याच्या घरचे काय म्हणतील, त्याला काय वाटेल. मग या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही पूर्णपणे आतमध्ये गुंतून जाता, मग ही असली पावलं उचलावी लागतात. आणि काल जी लोहगडावरती घटना झाली, ते हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आता याला संपवायचं, आता याला ठेवायचा नाही. कारण हा राहिला तर मला लग्न करावंच लागणार सकमत. आणि एकदा लग्न झालं की त्याच्यानंतर मग काय, जर तरची घटना आहे, जर हे झालं असतं, म्हणजे लग्न झालं असतं, तर नंतर काय, मग तिने त्या चेतन सोबत एक्सटर्नल अफेअर केला असतं. मग परत त्या दोघांच्या संसारामध्ये सगळं वाटोळं, मग परत त्या दोघांच्या कुटुंबांमध्ये सगळे वितुष्ट भांडण तंटे, या सगळ्या गोष्टी वाढत जाणार. आताच्या घडीला होतंय तरी काय, हेच तर होतंय. हा काय फक्त या केतनच्या त्यांच्या परिवाराचा प्रश्न नाही, कितीतरी कुटुंबांचा महाराष्ट्रातला प्रश्न आहे. आई वडील देतात म्हणून अनेक मुली लग्न करून जातात, त्यात सुखी राहत नाहीत. तिथे गेल्यानंतर 4-5 वर्षामध्ये त्यांचं कुठेतरी बाहेर जो कोणी बॉयफ्रेंड होता, त्यांचा कोणी प्रेम करणारा त्यांचा कोणी होता पहिला, ज्याच्यावरती लग्न झालं नाही, त्याच्यासोबत अफेअर्स ठेवा, त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी करा. इकडे नवऱ्याला समजते, अख्ख्या संसाराची धुळधाळ होऊन जाते, अख्ख्या संसाराची. त्यामुळे आई वडिलांनी मुलांचं लग्न करत असताना, मुलांचं सगळ्या गोष्टी करत असताना, त्याला विचारात घेऊन, तुझा जर कोणती मुलगी आवडत असेल, चांगली असेल, आपल्यातली असेल, तर मग
आपण तिच्याविषयी व्यवस्थित बोलूया. किंवा मुलांनी देखील आमचं असं असं आहे बाबा, ही माझी मुलगी आहे, ही मला आवडते, मला लग्न करायचंय, तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी. किंवा मुलीने आई किंवा बाबा मला एक असा मुलगा आवडतो, बघा त्याच्याही घरचे चांगले, तोही मुलगा चांगला आहे, मग आपल्याला हे असं करायचंय. हे जोपर्यंत एक कॉन्व्हर्सेशन प्रत्येक कुटुंबामध्ये होत नाही तोपर्यंत या असल्या घटना किंवा असल्या गोष्टी होणार नाही. अनेक वडिलांना किंवा आईला एक स्वतःच एक हे असतं, हा मी माझ्या बहिणीला सांगून ठेवलंय, मी माझ्या तिकडे ह्याला सांगून ठेवलंय, वडील म्हणणार की मी माझ्या ओळखीतल्या एकाला सांगून ठेवलंय, फार मोठं घराणं आहे. मग ह्या असल्या गोष्टींमधून त्या मुलांना नाहक त्या दावणीला बांधलं जातं. मग आपल्या आई वडिलांना कसं नाराज करायचं, मग आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा आहे गावामध्ये, मग बाप सांगतो, वडील सांगतो, बाप आई सांगते, तू जर काहीतरी चुकीचं केलं असतं मग आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करून घेईन किंवा तुझं आम्ही तोंडच बघणार नाही तुझ्या, या सगळ्या गोष्टी. मग हे इमोशनल ब्लॅकमेल आणि या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये मग त्या मुलांना किंवा त्या मुलीला काहीच तिच्याजवळ राहत नाही आणि मग त्यांना वाटतं की नाही आपण करून टाकावं आई वडील. मग जिथं त्यांचं मनच लागत नाही, जिथं ते नाखुश आहेत, जिथं त्यांना काही करावंसच वाटत नाही ज्या संसारामध्ये, त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते अडकतात आणि मग हे असं होत्याचं नव्हतं सगळं होऊन बसतं. किंबहुना दुसरीकडे अशीही बाजू आहे की मुलांचं किंवा आई वडिलांचं फार भीतीदायक वातावरण कुटुंबामध्ये असणं, मुलांनी विचार करणं की मी जर वडिलांना सांगितलं, मी जर आईला सांगितलं तर ते काहीतरी चुकीचं करतील, ते आम्हाला मारतील, ते आम्हाला हेच करतील तेच करतील, आणि मग या चुकीच्या गोष्टींमधून आजकाल मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण वाढू लागलंय. असं नाही की सगळ्याच मुली याच भीतीमुळे पळून जातात, अनेक जणी नालायक असतात त्या सगळ्या गोष्टी करतात, अनेक मुलं नालायक असतात त्या सगळ्या गोष्टी करतात. पण याची एक जी छोटी बाजू आहे त्या बाजूवरती आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे, जी या लोहगडाच्या संबंधित सगळ्या प्रकरणावरती अवलंबून आहे. हे आहे याच्या मागचं खरं सत्य. जर त्या पोरीला केतन जर तिला नकोसा होता, आवडलाच नव्हता, तर त्या कुटुंबानं तिला कधी विचारलं असतं, या कुटुंबाने याला कधी विचारलं असतं, किंवा हा केतन याला देखील जर समजलं पाहिजे होतं की ह्या मुलीला आपण आवडत नाहीये, ती आपल्याला इग्नोर करते, सगळ्या गोष्टी करतोय, तर आपण आपल्या हिला रामराम म्हणावं, आपल्या बापाला सांगावं, बाबा ही पोरगीचं मला चालचरण काय नीट दिसत नाही, व्यवस्थित नाहीये, मला याच्याशी लग्न करायचं नाही, कुणीतरी दुसरी बघा. ह्याला पण ती आवडली, कारण काय होतं, जवळ एकदा स्त्री जवळ आली, आपल्या शरीराला तिचा स्पर्श झाला की मग आजकालची पोरं अगदी काय थयादया नाचायला लागतात. त्यांना वाटतं हिला सोडायची नाही, आता माझा जीवच जडला हिच्यावरती. पण एक सांगू तुम्हाला मित्रांनो, जर तुमचं एक पती आणि पत्नी व्हायचं जर एकमेकांची इच्छा नसेल ना, तर या नात्यामध्ये नाहक गुंतू नका. कारण तुम्ही ज्या नात्यामध्ये गुंताना तिथल्या दोन्ही बाजूची कुटुंब नाहक याच्यामध्ये बर्बाद होऊन जातात. असे कितीतरी समाजातल्या घटना आहेत. नवरी नवऱ्याचं काय पटेना, त्याच्यामुळे संपूर्ण दोन्ही कुटुंब एकमेकांच्या विरोधात, अनेकांचे खून केले जातात, नाहक सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे इथून पुढं आई वडील असोत किंवा मुलं किंवा मुलगी असोत, तुम्ही सर्वांनी एकत्र बसून एका विचाराने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण लग्न केल्यानंतर काय मानसिकता होईल, लग्न केल्यानंतर संसारिक जगामध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स आणि चढ उतार आहेत, त्या सगळ्या गोष्टी फेस करण्याची ताकद दोघांमध्ये असली पाहिजे. तशा पद्धतीची मुलगी शोधा, तशा पद्धतीचा मुलगा शोधा. पण आजकाल जे काही चित्र समाजामध्ये उभं राहिलंय, आजकाल मुलांना मुली मिळत नाहीयेत, आणि मग या सगळ्या कारणास्तव किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही अट्रॅक्शन मुलींबाबत वाढलंय किंवा मुलींचं मुलांसोबतचं वाढलंय, मुलींचं तर हल्ली विचित्रपणा सगळा चालला, विचित्रपणा, एक 2 3 ठिकाणी अफेअर्स आणि या सगळ्या गोष्टी आजकाल, म्हणजे आता माफ करा, काही बोलायचं नाही तसं, पण काही गोष्टी उघडपणे बोलल्या पाहिजेत. आजकाल फार क्वचित अशा कमी मुली आहेत की ज्या फक्त लग्नापर्यंत व्यवस्थित सिंगल म्हणून इथपर्यंत आलेत, की ज्यांना बाहेरच्या मुलाविलांशी किंवा असल्या फालतू काही गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत. पण असं जर मुली जर शोधायला गेलं ना, तर हाताच्या बोटावरती 0.5% 1% मुली आताच्या घडीला शिल्लक असते. नाहीतर 7वीत 8वीत गेलं, 9वीत 10वीत गेलं की किती बॉयफ्रेंड आणि किती काय काय, मग त्यांनी काय केलेलं आहे हे आपल्याला काही सांगायची काही गरज नाहीये. प्रत्येक मुलीला आजकाल पास्ट राहिलेला आहे, प्रत्येक मुलीचा आज भूतकाळ आहे, आणि मग त्या सगळ्या गोष्टी जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या डोकावतात आणि सगळ्या गोष्टी करतात, मग ही अशी पावलं उचलावी लागतात. हे सत्य जे तुम्हाला कधी कोणी सांगणार नाही, हे सत्य जे तुमच्यापर्यंत कधी येत नाही, हे वास्तव जे तुम्हाला कधी समजत नाही. इथून पुढचा काळ भयंकर होणार आहे. आई वडिलांनी या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार केला पाहिजे की आपल्या मुलांना आपल्याला काय शिकवायचंय. तुमच्या मुलाला एखाद्या इयत्तेतला एखादा धडा किंवा एखादं 4 मार्क कमी पडू द्या, काही फरक पडत नाही, पण त्याच्या आयुष्याचा धडा त्याला शिकवायला मागे पडू नका. आत्ताच्या घडीला हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिले संस्कार, पहिल्या काळातल्या मुलांवरचे संस्कार जरी घरात झाले नाही तरी समाजात होत होते. आजकाल संस्कार घरातच होत नाही तर समाज काय करणार, समाज असाही वायाला गेलेला आहे. त्याच्यामुळे आता फार तारेवरची कसरत आहे. आपल्या मुलींना असो, आपल्या मुलांना असो, आई वडील असो, तुम्हाला मी सर्व व्यवस्थित एक गोष्ट सांगतो, तुमचं काही अफेअर्स असेल मुलांनो, आई वडिलांना सांगा. आई वडिलांच्या इच्छा काही असतील तर आई वडिलांनी मुलांना सांगितलं पाहिजे. दोघांनी एकमेकांना विश्वासामध्ये घेऊन या नाते आणि या सगळ्या गोष्टी चालवल्या पाहिजे. थोडं अंडरस्टँडिंग ठेवलं पाहिजे, कुठेतरी मागं सरकता आलं पाहिजे, कुठेतरी पुढे सरकता आलं पाहिजे, एखाद्या वेळेस कानी उपटता आले पाहिजे, एखाद्या वेळेस प्रेमाचा सल्लाही देता आला पाहिजे. या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणातून जर नाते टिकवता आलीत तरच फार महत्वाचं आहे. नाहीतर काय आहे, मुलगी जाणार एखाद्या मुलाचं सोबत लग्न करून, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये असं वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी आली, त्या लक्ष्मीचा दुसराच कोणी बाहेर तिकडचा, ना ह्याला सुख ना त्याला सुख, ना हिला समाधान ना घरच्यांना समाधान, अख्ख्या संसाराचं अख्ख्या पुढच्या आयुष्याचं वाटळ होऊन जातं. त्याला काय अर्थ नाहीये. प्रेम म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे नुसता सेक्स आणि बाकी सगळे एन्जॉयमेंटच नाही, त्याच्या मागे फार फार गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून, आणि त्या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत. सांसारिक समाधान आहे, भावना आहे,
मुलांचं संगोपन आहे, त्यातलं एक सुख आहे, सामाजिक सुख आहे, सांसारिक सुख आहे, स्थायिक सुख आहे, जे आपल्याला घरातल्या घरात घ्यायचंय, या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जेव्हा तुम्ही म्हातारपणाच्या काठावरती जाता तेव्हाही मग तुम्हाला समजू लागतं की अरे आपण आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी चूक केली. मग या सगळ्या गोष्टी जर व्हायच्या नसतील तर समाजानं हे सत्य आपल्या मुलांना सांगणं फार महत्वाचं आहे आणि हे आजकाल फार कमी लोक सांगतात. पण जे काल लोहगडावरती घडलं, त्या दोघांनी जो काही त्याची हत्या केली, त्या हत्या म्हणताना ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणावरती मला आवर्जून कळवा.